नमस्कार, माझे नाव ओंकार मानदास बोलते. मी आता नवीमध्ये शिकतो. आदरणीय व्यासपीठ आणि इथे आपले छोटे मोठे बालमित्रांनो, आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र होते. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण हे आणि सत्ता हे छत्रपती शिवाजी यांच्या नावाने सुरू असलेले पाहिले होते. त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द त्यांच्या निर्माणात देखील आजही लोकांना प्रेरित करते. पण हे शिवाजी महाराज नसते तर आपली राजभाषा व आपली संस्कृती जवळजवळ संपुष्टात आली असती आणि महाराष्ट्र हे मुस्लिम बहुल ठिकाण झाला असता. देशाच्या कालांतराने त्याचा परिभाव इतरही राज्यात झाला असता. देशाच्या फळणीवेळेस देशाचा अजून मोठा क्षेत्र पाकडे गेला असता. त्यांचा परिणाम भौगोलिक स्थितीवर पडला असता. जर महाराज नसते तर हिंदू धर्मावर होणारा अन्याय वाढला असता. देशाच्या संस्कृतीचा ऱ्हास झाला असता. त्यामुळे महाराजांचे महत्त्व खूप आहे. महाराज होते म्हणून आपण आपली ओळख व धर्म वाचवला. त्यामुळे एकच म्हणावे वाटते, स्वराज्य घडवले शिवबांनी मावळे होते साथीला. गर्व कधी या जातीचा, कारण अभिमान आहे मातीचा. भवानी मातीचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू हा काळाचा भाग आहे, पण 350 वर्षानंतरही रयतेच्या मनात राहणं हा कर्माचा भाग आहे. जय भवानी, जय शिवराय.